टेन्स. पहिला आहे सिंपल फ्युचर. स्पेलिंग नीट लक्षात द्या, चुकायचं नाही. सिंपल फ्युचर वाक्य आपलं सेम आहे. आपण स्टार्ट पासून काय घेतलं, आय गो टू स्कूल. आता पहा आपल्याला भविष्यकाळ, मी शाळेत जाईल. आय आहे, भविष्यकाळी कोण, आय शॅल गो, क्रियापदाचं मूळ रूप टू. त्यावरून आपण ओळखतो की हा काळ कुठला आहे, फ्युचर, भविष्यकाळ आहे. क्रियापदाचं मूळ रूप आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, कारण इथं ही सी इट असतं, त्याचं विल झालं असतं. ही सी इट दे, विल. आय आणि वी असेल तर शॅल. आय शॅल गो टू स्कूल. फ्युचर कंटिन्युअस पाहूया. नावच कंटिन्युअस आहे म्हणजे आय एन जी लागणार क्रियापदाला. आधी शॅल काय होतो, आय शॅल बी, इथं बी लागतो. गोचा होतो गोईंग. सो शॅल बी गोईंग. शॅल बी वरून फ्युचर आहे, गोईंगला आयएनजी ला, गोला आयएनजी लागलं म्हणून तो कंटिन्युअस आहे. म्हणून टेन्सचं नाव काय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. परफेक्ट असल्यामुळे परत क्रियापदाचं तिसरं रूप लागणार. आणि फ्युचर असल्यामुळे सुद्धा काय येईल पहा आता, आय शॅल. सो आय शॅल हॅव गॉन. तिसरं रूप, तिसरं परफेक्ट टेन्स आणि तिसरं रूप यांचं सूत्रच आहे. ओके, शॅल हॅव गॉन टू स्कूल. ओके, फ्युचर परफेक्ट. पुढचा टेन्स आहे शेवटचा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सो आय शॅल हॅव बीन. लय लांबलंच झालं ना, शेपूट. गोचा होतो गोईंग टू स्कूल. फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट आहे, परफेक्ट असल्यामुळे हॅव कंपल्सरी. कळलं? कंटिन्युअस आहे म्हणून आय एन जी. फ्युचर साठी शॅल. आय शॅल हॅव बीन गोईंग टू स्कूल. समजले? सो आय विल रीड इट अगेन. ओके, सिंपल फ्युचर. I shall go to school. Future continuous. I shall be going to school. Future perfect. I shall have gone to school. Future perfect continuous. I shall have been going to school.